इयत्ता 8वी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्तीची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थी आणि पालकांचं पुन्हा एकदा महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्याच दिवसांमध्ये NMMSची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणजे इयत्ता 7वीतील विज्ञान. या परीक्षा परिषदेच्या नियमानुसार 20% जास्तीत जास्त 20% प्रश्न हे 7वीच्या विज्ञान अभ्यासक्रमावरती विचारले जातात. म्हणजे 35 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त 7 प्रश्न हे 7वीच्या पुस्तकातले असणार आहेत. मग ते 5ही असू शकतील, कधी 4ही, कधी 7ही असू शकतील. शेवटी ते पेपर सेट करणाऱ्याच्या मनावर अवलंबून राहील. परंतु लिमिट किती आहे? जास्तीत जास्त 7. तुम्ही म्हणाल मग 7 प्रश्नांसाठी अख्खं पुस्तक अभ्यासायचं का? तर मी तर म्हणेल नक्कीच अभ्यासा. कारण तुमचे एकूण मार्क 180 आहेत. त्यापैकी 7 मार्क विज्ञान, 7 मार्क समाजशास्त्र आणि 4 मार्क गणित, याप्रमाणे तब्बल 18 मार्क तुम्हाला 7वीच्या अभ्यासातून मिळणार आहेत. 18 मार्क म्हणजे 10% मार्क झाले. 180 पैकी 18 म्हणजे 162 मार्क तुम्ही 8वीचे सोडवणार आहात आणि 18 मार्क 7वी सोडवणार आहात. जर तुमचे हे 18 मार्क गेले तर 162 पैकी तुम्हाला काही 140 पडू शकतील का, हा प्रश्न मनाला विचारा आणि मग ठरवा. चला तर मग या PPT मध्ये आपण काय पाहणार आहोत, तर 7वीचं सामान्य विज्ञान पुस्तक आणि त्याच पुस्तकावर आधारित आत्तापर्यंत आलेले सर्व प्रश्न. अर्थात नुसतं आपण थांबणार नाही आहोत, पुस्तकसुद्धा आपण पाहणार आहोत. पुस्तकामध्ये 7व्या पुस्तकामध्ये असलेले 20 प्रकरणं आणि त्यामध्ये असलेले सगळेच्या सगळे प्रश्न, आलेले प्रश्न आपण पाहूयात. पहिलाच प्रश्न आहे, अगदी मी याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि 7वीच्या विज्ञानच्या पुस्तकामध्ये प्रकरण 19 मध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल, हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. तुम्ही एक काम करायचं, व्हिडिओ तुम्ही हा पाहत असताना प्रश्न आपल्यासमोर आला, प्रकरण नंबर दिसलं, याचं उत्तर स्वतः शोधायचं. यासाठी 7वीचं पुस्तक तुम्हाला हाताळावं लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचा प्रकोप वाढलेला आहे. परिणामी माझ्या घशावर थोडा परिणाम झालेला आहे, त्यामुळे आवाज वेगळा येत असावा, त्याला इलाज नाही. पण तरीसुद्धा 7वीच्या पुस्तकात आलेले प्रश्न आपण काळजीपूर्वक पाहणार आहोत. पुढील प्रश्न आहेत 7वीतले प्रकरण 19 बद्दलचे प्रश्न. तुम्ही वाचलेला आहे. प्रश्न वाचण्यामध्ये मी वेळ वाया घालवणार नाही. जे विद्यार्थी सेमी माध्यमाचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न, तोच प्रश्न पुन्हा या ठिकाणी मी दिलेला आहे. 18-19 मध्ये आलेले हे प्रश्न आहेत. 19व्या प्रकरणामध्ये याचं उत्तर तुम्हाला सापडतं. तुम्हाला उत्तर दाखवणं गरजेचं आहे. आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. थेटपणे मी तुम्हाला 19व्या प्रकरणामध्ये घेऊन जाणार आहे. ठीक आहे, आपलं हे 19वं प्रकरण, चुंबकीय बलरेषा. इथं त्यांची माहिती दिलेली आहे. चुंबकीय बलरेषेची संकल्पना फॅरेडे यांनी मांडली वगैरे वगैरे, आणि यातून आपल्याला 6 गुणधर्म, 5 गुणधर्म त्यांचे दिलेले आहेत. या गुणधर्मांपैकी जर तुम्ही आता बघितलं तर इथला कुठला गुणधर्म दिसत नाही. चुंबकीय बलरेषा एकमेकांना आकर्षित करतात, हा गुणधर्म दिसत नाही. परिणामी तुम्हाला इथं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे हे कळलं पाहिजे. कारण ते एकमेकांना छेदत नाहीत, दूर ढकलतात, उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत जातात. हे सगळं तिन्ही पर्याय बरोबर आहेत. अयोग्य पर्याय कुठला? त्या एकमेकांना आकर्षित करतात. याप्रमाणे 7वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला सगळी उत्तरं सापडणार आहेत. पुढीलपैकी गटात न बसणारी राशी कोणती? वस्तुमान, लांबी, वेळ आणि चाल यापैकी पर्याय तुम्हाला शोधायचं. प्रकरण लिहून दिले मी, तुम्ही उघडू शकता लगेच. तुम्ही 7वीचं पुस्तक घेऊनच हा व्हिडिओ पाहावा. जर तुम्ही आत्ता पाहत असाल, तुमच्याकडे 7वीचं पुस्तक नसेल विज्ञानचं, तर ते अगोदर उपलब्ध करून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा. नुसता पाहून उपयोग नाही, कारण हा व्हिडिओ पाहताना तुम्ही 7वीचं पूर्ण पुस्तक अभ्यासणार आहात. प्रकरण 6 बघूयात. 6व्या प्रकरणामध्ये नक्की याच्याबद्दल काय दिलंय बरं. मग 6वं प्रकरण,
चौथं चालू आहे. त्यानंतरचं हे चौथं संपलं, इथं हे 5वं प्रकरण आणि आता हे आलेलं आहे 6वं प्रकरण. या 6व्या प्रकरणामध्ये भौतिक राशींचे मापन दिलेलं आहे आणि या ठिकाणी भौतिक राशी म्हणजे काय, त्यांची उदाहरणं कोणती, अदिश राशी कोणत्या, सदिश राशी कोणत्या वगैरे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानुसार विस्थापन आणि वेग या सदिश राशी आहेत. पुन्हा प्रश्नाकडे जाऊया आपण. आपला प्रश्न काय होता तो पुन्हा विसरून जाऊ नये. गटात न बसणारी राशी. आता वस्तुमान अदिश आहे, लांबी अदिश आहे, चाल अदिश आहे, वेळेचं काय करायचं हा प्रश्न शिल्लक राहतो. पुन्हा पुस्तकात जाऊ आपण. वेळेबद्दल त्यांनी दिलेलं आहे, कालावधीत ती सुद्धा अदिशच आहे. मग पुन्हा आता प्रश्न निर्माण झाला की आता काय करायचं. सापडेल, काळजी करू नका, तुम्हाला उत्तर बरोबर या ठिकाणी सापडणार आहे. प्रमाणित मापन म्हणजे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट याचा जर विचार तुम्ही केला तर तुम्हाला या ठिकाणी वस्तुमान, लांबी आणि वेळ दिलेला आहे. बघा, वस्तुमान, लांबी आणि वेळ दिलेला आहे. या आपल्या पायाभूत राशी आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आपण त्यांना म्हणतो. मात्र चाल ही मात्र तयार झालेली राशी आहे. चाल म्हणजे काय, अंतर भागिले वेळ, म्हणजे चाल ही वेगळी राशी आहे. अशा प्रकारे पुस्तकात पाहून उत्तर आपल्याला शोधायची आहेत. सदिश राशी, अदिश राशी बघितलं आपण, त्यातमध्ये आपल्याला हे उत्तर नाही सापडत. मग आपण कुठे गेलो होतो, दुसरा पर्याय आपण निवडला. दुसऱ्या पर्यायानुसार आपल्याला सापडलं की या प्रकारे मापन पद्धतीनुसार जर विचार केला आपण तर त्या मापन पद्धतीत पायाभूत आधारभूत राशी ज्या आहेत त्या या ठिकाणी लांबी, वेळ आणि चाल याच आहेत. या उलट पायाभूत राशींच्या नंतर त्यांच्यापासून तयार झालेल्या ज्या राशी आहेत त्यासमोर आपल्याला नंतर दाखवलेल्या आहेत. त्याप्रमाणे आंतरवस्तुमान, काळ या पायाभूत राशी आहेत. फार जोरात मी बोलू शकत नाही, परंतु तुम्ही मात्र ते ऐकू शकता. एवढं झालं तरी पुरेसं आहे. चला पुढचा प्रश्न 2018-19 मध्ये विचारलेत किती प्रश्न पाका एकदा. हा एक पहिला होता 19व्या प्रकरणाचा. 6व्या प्रकरणाचा एक विचारलेला आहे. 2 झाले. हा वनस्पतीच्या वाढीसाठी टिंबटिंब घटकांची आवश्यकता असते, यातले घटक कोणते, हाही प्रश्न 4थ्या प्रकरणाबद्दलचा आहे. म्हणजे 3 प्रश्न झाले. याप्रमाणे 3 प्रश्न विचारलेले होते 18-19 मध्ये. वनस्पतीच्या वाढीचे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. पुस्तकात जाऊ आपण. प्रकरण 4 मध्ये कुठं आलो आपण, हा इथं प्रकरण 4 मध्ये आपल्याला शोधायचं होतं वनस्पतीच्या वाढीसाठी घटक कोणकोणते आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये वायूंची काही नावं दिलेली आहेत, ती नावं आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक आहे. सजीवातील पोषण, यामध्ये पचनाची क्रिया, स्वयंपोषी वनस्पती नेमकं करतात काय ती माहिती दिलेली आहे. यामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेनंतर बाहेर टाकतात वगैरे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याचबरोबर ते जमिनीतून क्षार आणि पाणी शोषून घेतात. याप्रमाणे ही माहिती सगळी दिलेली आहे. वनस्पतीमधली वाहन व्यवस्था कशी आहे ती आपण पाहिली. आता इथं पहा, एक शब्द महत्त्वाचं वाक्य दिलेलं आहे, मी त्याला हायलाईट करतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. पुन्हा आपण पीपीटीमध्ये जाऊन प्रश्न बघूयात पुन्हा एकदा. वनस्पतीच्या वाढीसाठी टिंबटिंब घटकांची आवश्यकता असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सोडियम इथं आणखी एक आलेला आहे. सोडियम हा पर्याय तुम्हाला दिसतो का बघा बरं इथं कुठं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन हे सगळं दिसतंय, परंतु सोडियम हा पर्याय कुठेही दिसत नाही. म्हणजेच 23व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 सोडियम. आता माझ्याकडे काय झालंय की माझी मुख्य सिस्टीम जी होती म्हणजे पीसीची, कॉम्प्युटरची, ती थोडी बिघडलेली आहे. परिणामी मी लॅपटॉपमधून हे सगळं काम करतो आणि ते लॅपटॉपचं काम करत असताना मला थोडंसं इथं तांत्रिक अडचणी काही येत आहेत. पण मी तुम्हाला तरी इथे सांगतोय की उत्तर काय आहे. अरे उत्तर काय आहे, सोडियम
हे याचं उत्तर आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे 3 प्रश्न 18-19 मध्ये 7वीच्या अभ्यासक्रमावर विचारले होते. प्रकरण 19, प्रकरण 6 आणि प्रकरण 4. चला 19-20 मध्ये जाऊ पुन्हा. घनता, कालावधी, वस्तुमान आणि वेग यातली विसंगत राशी ओळखायची आहे. डेन्सिटी, टाइम, मास अँड व्हेलॉसिटी. तर आता इथं पुन्हा आपण प्रकरण 6 मध्ये जर जाऊन पाहिलं असतं तर आपल्याला असं मागाशी आपण बघितलं, मी आता पुस्तक उघडून दाखवणार नाही, तुम्ही जाऊन बघायचं. कालावधी, घनता आणि वस्तुमान ह्या अदिश राशी आहेत. लिहिण्यामध्ये मला इथं थोडासा तांत्रिक अडचण आहे आज, म्हणून मी लिहित नाही. अन्यथा मी हे सगळं लिहून दाखवतो विद्यार्थ्यांना अशा प्रकारे. आज इथं मला लिहिण्यामध्ये अडचण आहे. लिहिता येऊ शकतं बरं का, त्याला एक मार्ग आहे. थांबा मी जातो त्या मार्गाला थोडंसं. बघूयात आपण इथून लिहिता येतंय का आपल्याला काय. कारण आता काय झालं की आपण बरेच दिवस झालं बऱ्याच गोष्टी लिहितोय आणि परिणामी माझं लिहिण्याचं जे काम होतं ते सगळं रायटिंग पॅडच्या सहाय्यानं चालायचं आणि आज ते थोडंसं अडचणीत आलेलं आहे. आणि त्यातूनही लायसन्स कॉपी माझी संपलेली आहे, त्यामुळे मला याच्यामध्ये एडिट करता येत नाही. असू द्या, ठीक आहे. आपण पुन्हा एकदा आपल्या स्लाईड शोकडे जाऊया. स्लाईड शोमध्ये फ्रॉम करंट स्लाईड्स घेऊयात. चेंज करून घ्यावं लागतं, नेहमीप्रमाणे मी त्या गोष्टी करतो. अर्थात आपण टेक्नॉलॉजी वापरत आहोत अनेक दिवसांपासून. 19-20चा आपला हा प्रश्न चाललेला होता. यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे काय की वेग ही सदिश राशी आहे, बाकीच्या तिन्ही अदिश राशी आहेत, म्हणून वेग ही राशी वेगळी आहे. उत्तर आहे वेग. पुढचा प्रश्न, निप्परमॅग या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? आता हे निप्परमॅग मात्र प्रकरण 19 मध्ये आपल्याला सापडेल. पुन्हा प्रकरण 19 कडे जाऊयात. विद्यार्थ्यांनी पुस्तक किती बारकाईने वाचावं ते या ठिकाणी आपल्याला या प्रश्नावरून कळेल. कारण हा प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, या प्रश्नाचं उत्तर ते एकदम सुरुवातीला पहिल्याच ओळीला कुठतरी सापडतं. बघा इथं आहे बघा, निप्परमॅग या लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियम या संमिश्रापासून चुंबक बनवतात. मग निप्परमॅगमधले घटक कोणते? लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम. अल्निकोमधले घटक पण तुम्हाला माहिती पाहिजेत. ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. लोह, कोबाल्ट, निकेल यांच्यापासून चुंबक बनवतात, ठीक आहे. पण त्यातलं निप्परमॅग हे या चौघांपासून बनतं आणि अल्निको हे तिघांपासून बनतं. हे पाठ करून ठेवा, परीक्षेत येणार आहे ते, असं मी नेहमीच म्हणतो. प्रश्नाकडे या पुन्हा एकदा. टायटॅनियम हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. इथं आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम यापासून निप्परमॅग हे चुंबकीय संमिश्र तयार केलं जातं. मी नुसती उत्तरं सांगत नाही, मी नुसते प्रश्न सांगत नाही, तर ते प्रश्न आता ॲक्च्युली खरं तर पहाटेची वेळ आहे, थंडी प्रचंड आहे, त्यामुळं मी सगळं हे पॅक करूनच बसलेलो आहे. तरीही मी तुमच्यासाठी हा तास तयार करतो आहे, जेणेकरून 7वीच्या अभ्यासक्रमातला सुद्धा विज्ञानमधला एकही मार्ग तुमचा जायला नको. म्हणून माझा हा सल्ला आहे की तुम्ही 7वीचं पुस्तकसुद्धा पुन्हा बारकाईने पहा. हे प्रश्न जे मी 7वीतले सगळे बनवलेले आहेत हेही पहा. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये बनवणार आहे. पहिल्या पार्टमध्ये 2018-19 पासूनचे जे काही प्रश्न आहेत ते 2020 पर्यंतचे, त्यानंतरचे पुढचे प्रश्न पुढं आपण घेणार आहोत. बघूयात. व आपलं तयारी आपली त्याप्रमाणे असणं गरजेचं आहे. लोह, निकेल, ॲल्युमिनियम, टायटॅनियम हे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. पुढे जाऊयात. 19-20 मध्ये आणखी एक प्रश्न आहे. उष्णतेच्या टिंबटिंबसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. प्रकरण 9. मग यासाठी तुम्हाला उष्णतेचं वहन, अभिसरण, प्रारण या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. उत्तर मी दाखवणार आहे तुम्हाला, असं मी सोडणार नाही अजिबात सुद्धा. उत्तर दाखवत असतो मी विद्यार्थ्यांना. उत्तरापर्यंत घेऊन जाणं, पुस्तकात त्याचं उत्तर विद्यार्थ्याचा कान धरून दाखवणं हे आपलं काम आहे. प्रकरण किती सांगितलं होतं? 9वं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. हे 6वं चालू आहे. तुमच्याकडे तुम्हाला पुस्तक पटपट उघडता येतं, तसं मला उघडता येत नाही, कारण माझ्याकडे हे डिजिटल पुस्तक आहे, डिजिटल कॉपी आहे त्याची. पण एक फायदा माझा असा होतो की मला 4 तुकडे वेगळे वेगळे खंड उघडावे लागत नाहीत. तुम्हाला 4 वेगवेगळे भाग बघावे लागणार आहेत. उष्णता या प्रकरणामध्ये
उष्णतेचे संक्रमण होण्यासाठी आपल्याला माहिती आहे इथं वहनासाठी माध्यमाची गरज आहे, अभिसरणासाठी सुद्धा माध्यमाची गरज आहे, आणि जे काही प्रारण होतं इथं हे प्रारण आहे, या शेकोटीपासून माणसाच्या हातापर्यंत उष्णता येऊन पोचते आहे, यासाठी कुठल्याही प्रकारच्या माध्यमाची गरज नसते. इथं शब्द वाक्य तुम्हाला हे दाखवणार बघा, माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण असे म्हणतात. सापडलं का नाही उत्तर? मग उत्तर सापडतं, फक्त बघावं लागतं ते. उत्तर काय आहे? उत्तर आहे प्रारण, कारण त्याला माध्यमाची आवश्यकता नसते. साधारणपणे 15 मिनटं झालेले आहेत. अजून 5 मिनिटामध्ये जेवढं होईल, 20 मिनिटाचे व्हिडिओज आपण 2-3 तयार करणार आहोत. सगळे व्हिडिओज तुम्ही एकानंतर एक क्रमाने पाहावेत अशी माझी अपेक्षा आहे. जमलंच तर कंटिन्यू मी अख्खा व्हिडिओ तयार करू शकतो, मात्र कशानं तेवढी मला साथ दिली पाहिजे. हे झालाय प्रश्न. पुढं, प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया ओळखा. ही प्रक्रिया आपण मागाशी बघितलेली आहे. कुठं बघितली आठवत आहे का तुम्हाला? बघूयात आपण आता, कुणाला कुठं आठवते का नाही. त्याच्यामध्ये प्रकरण 4 मध्ये मी दाखवतो, तुम्हाला दाखवायलाच पाहिजे ना. दाखवल्याशिवाय तुम्ही कसं म्हणणार की हे सर खरं बोलतायत म्हणून. 4थ्या प्रकरणामध्ये मगाशी आपण बघितलं होतं का नाही, प्रकाश संश्लेषण. त्या प्रकाश संश्लेषणामध्ये पहा, इथं आली ती क्रिया. पान नंबर 26 वर, माझ्याकडच्या पुस्तकात पान नंबर 26 वर आहे. कार्बन डायऑक्साईड, पाणी, प्रकाश ऊर्जा, हरितद्रव्य यांच्या मदतीने ग्लुकोज आणि ऑक्सिजन तयार होतो. तर यासाठी पर्याय क्रमांक 2 जर बघितला आपण, तर हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रकाश संश्लेषणाची अचूक प्रक्रिया. हे पाठ करावं लागणार आहे, काही गोष्टी माहीत ठेवाव्या लागणार आहेत, म्हणून तुम्हाला 7वीचं पुस्तक पुन्हा पाहावं लागणार आहे. फोटोसिंथेसिस प्रोसेस, ऑप्शन नंबर 2. हां, आता पुन्हा आपण आलो. LPG या वायूमध्ये प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन असतात, माहीत आहे, पण त्यांचं प्रमाण काय असतं, असा 7वीतला हा प्रश्न आहे. प्रकरण 16 बद्दलचा. शोधायचं का? उघडा, तुम्हीही शोधा, मीही शोधतो. अर्थात मला उत्तर माहीत आहेत, पण मी तुम्हाला ती सगळी पुस्तकात दाखवणार आहे. अगोदर तर प्रकरण 16 जावं लागेल आपल्याला. कुठे प्रकरण आहे हे? हां, 18वं आहे, म्हणजे वरती जावं लागेल 16व्या प्रकरणाकडे. काय होतं, अगोदर प्रकरण शोधावं लागतं. त्या प्रकरणातली माहिती आपल्याला घेतल्यानंतर आपण पुन्हा LPG आला काय येतं पहा, CNG, LPG. आता या LPG मध्ये आपल्याला पुन्हा शोधायचे की घटक कोणते असतात. ONGCची स्थापना कधी झाली वगैरे प्रश्न हे येऊ शकतात बरं का, लक्षात ठेवा. हे 14 ऑगस्ट 1956 ONGC. इथं लिहिले पाहते, आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे ना ते इथं लिहिलेलं आहे. प्रोपेन 30 आणि ब्युटेन 70, 3-7 असं हे प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. जो गॅसचा वास येतो गळती झाल्यावर, तो या प्रोपेनचा पण नसतो, ब्युटेनचा पण नसतो, परंतु गॅस गळती झाली हे कळण्यासाठी तीव्र वासाचं इथिल मरकॅप्टन हे त्यामध्ये रसायन मिसळलेलं असतं. गॅसचा वास आपल्याला येत नाही. प्रोपेन 30, ब्युटेन 70. प्रोपेन 30 आणि ब्युटेन 70 म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो लक्षात ठेवा, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना 70-30 असं वाटू शकतं, पण तसं नाही. प्रोपेन 30 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. टिंबटिंबमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. याचं उत्तर मी पुस्तकात न दाखवत तुम्हाला सांगणार आहे. बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये हरितद्रव्य नसतात. तुम्ही उत्तर पुस्तकात शोधा, प्रकरण नंबर 4 मध्ये तुम्हाला ते सापडेल. 19-20 मध्ये आणखी एक प्रश्न बघा. 19-20ला अनेक प्रश्न विचारलेले आहेत. ABCD यापैकी निदलपुंज भाग कोणता असं विचारलेलं आहे. प्रकरण 2 मध्ये, प्रकरण 2 वरती निदलपुंज कुठे आहे ते आपल्याला शोधायचे. अर्थात मला माहित आहे तुम्हाला ते दाखवायचे मला आकृतीमध्ये, म्हणजे असे सुद्धा प्रश्न येतात
आकृती दिलेली असते आणि त्याचे भाग आपल्याला माहिती पाहिजेत. इथं काय तुम्हाला आकृती काढायची नाही, परंतु त्याचे भाग तरी माहिती पाहिजेत ना. कांडे कुठं आहे, पेर कशाला म्हणायचं, मुकुल कशाला म्हणायचं, वगैरे वगैरे. तसंच इथं फुल दिलेलं आहे आणि या फुलाला इथं आलं पहा. आपल्याला विचारलं होतं निदलपुंज, म्हणजे हा भाग दिसतो का, हिरवा भाग, हिरव्या छोट्या पाकळ्या, रंगीत पाकळ्या म्हणजे दलपुंज आणि हिरव्या पाकळ्या म्हणजे निदलपुंज, ते छोट्या असतात. म्हणून उत्तर आपल्याला मिळालं. काय उत्तर मिळालं? डी पर्याय आहे निदलपुंज, पर्याय क्रमांक डी. कॅलिक्स इज शोन बाय द लेटर कॅपिटल डी. 1920ला आणखी एक प्रश्न आहे. प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे टिंबटिंब वजन स्नायूंचे असते. मसल्सचं वजन किती? प्रकरण 12 मध्ये सापडेल. बघू, जाऊया आपण प्रकरण 12 मध्ये. पुस्तक असण्याचा फायदा असा होतो की आपल्याला पटापट उत्तरं तिथं सापडणार आहेत. प्रकरण 12 मध्ये मानवी स्नायू पचन संस्था दिलेली आहे. यामध्ये स्नायूंचं वजन किती असा प्रश्न या ठिकाणी आहे. लिहिले पाहिजे. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे स्नायूंचे असते. 40% वजन आपल्याला गरज. आणि आणखी प्रश्न येऊ शकतात ते अशा प्रकारचे पहा. किती स्नायू असतात? 600 पेक्षा जास्त. चेहऱ्यामध्ये किती स्नायू आहेत? 30, की जे आपल्याला चेहऱ्यावरचे भाव दाखवतात, वगैरे वगैरे. म्हणजे असे बारीक बारीक प्रश्न. ऐच्छिक स्नायू म्हणजे काय, अनैच्छिक स्नायू म्हणजे काय, असे कितीही प्रश्न या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. आपलं काम आहे आपण पुस्तक बारकाईने वाचणं. आणि 7 मार्क कसे मिळतात तुम्हाला मी आता दाखवणार आहे. 19-20च्या प्रश्न पेपरमध्ये 7वीच्या अभ्यासक्रमावर किती प्रश्न आलेले आहेत ते आपण मोजणार आहे आता. याचं उत्तर किती सापडलं आपल्याला? 40% हे उत्तर सापडलेलं आहे, पर्याय क्रमांक 1. आता 19-20 संपलं, त्यामुळे आपण मागं जाऊया. 19-20चा हा 1 प्रश्न, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा 6 आणि हा 7. अरे वा, 2019-20च्या प्रश्नपत्रिकेमध्ये तब्बल 7 प्रश्न विज्ञानचे हे 7वीच्या अभ्यासक्रम विचारलेले आहेत. आणि मग नुसतं तुम्ही 8वी पुस्तक जर पाठ करून गेला, अभ्यास करून गेला, तर तुम्हाला जास्तीत जास्त 28 मार्क पडू शकतात. आणि 28 मार्क हे पुरेसे नाहीत, लक्षात घ्या. तुम्हाला ह्या म्हणजे आत्तापर्यंतचा अनुभव तर मी खूप वेळा सांगितलेला आहे. पहिला पेपर मॅथ फार सोपा जातो. 90 पैकी 70, 75, 80+ स्कोर विद्यार्थी करू शकतो, काहीच अडचण येत नाही. मात्र खरी अडचण होते ती शॅटच्या पेपरला. प्रश्न हे कुठल्या धड्यातले आहेत हेच काय कायला बोंबलायला आठवत नाही. खरं सांगतो मी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पेपर झाल्यानंतरच्या त्या कुठं दिसतात. पुन्हा जो रिझल्ट आहे तो रिझल्टमध्ये आपल्याला सगळं दिसतं. पहिल्या पेपरला किती मार्क पडले, दुसऱ्या पेपरला किती पडले, त्याच्यामध्ये विज्ञानला 35 पैकी किती पडले, त्यामध्ये समाजशास्त्र 35 पैकी किती पडले, त्यामध्ये गणित 20 पैकी किती पडले, हे सगळं क्लिअर दिसतं. तिथं आपलं असं दिसतं की मॅथमध्ये 80 पैकी 70, विज्ञानमध्ये 35 पैकी 12, समाजशास्त्र 35 पैकी 18, झाले का 30, आणि गणित 20 पैकी 10, 40च मार्क. कशी मिळायची आपल्याला? 70 आणि 40, 110 स्कॉलरशिप मिळणार नाही. कारण मागच्या वर्षी पुणे जिल्ह्यामध्ये 127चं ओपनचं मेरिट लागलेलं आहे. अगदीच जर कॅटेगरीचं मेरिट आपण पाहिलं, SC ST OBC EWS, तर ते सुद्धा 100पेक्षा जास्तच होतं. त्यामुळं तुम्हाला तयारी करावी लागणार आहे. तयारीसाठी बाजूला आणखी 2 व्हिडिओ दिसत आहेत, ते दोन्ही व्हिडिओज पहा. बाजूला हा व्हिडिओ मी आत्ता बंद करतो. 19-20चे प्रश्न मी सगळे पूर्ण करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे ते, तरी तुम्हाला मी थोडं काम देतो आता घरी. 20-21चे प्रश्न मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. 20-21चे हे प्रश्न मी तुमच्यासमोर दाखवतो. तुम्ही या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पुस्तकात शोधून कमेंट बॉक्समध्ये त्याची उत्तरं टाकायची आहेत. प्रकरणाचं नाव पण दिलं आहे मी, तुम्ही पाहू शकता. प्रकरणाचं नाव दिलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्ही आलात, व्हिडिओ पॉज करायचा, पुस्तकात बघायचं, उत्तर शोधायचं, कमेंट करायची. पुढचा प्रश्न मी दाखवला, इथं यायचं, थांबायचं, पुस्तकात बघायचं, नेमकं उत्तर बघायचं. आणि 20व्या प्रकरणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेला आहे 20-21 मध्ये. कुठला प्रश्न तर मी वाचून दाखवत बसणार, तुम्ही वाचू शकता. मराठीमध्ये पण आहे, इंग्रजीमध्ये पण आहे. रासायनिक बदल 20-21 मध्ये आणखी एक 3रा प्रश्न आला. मिश्रणाचं विलगीकरण करण्याच्या पद्धती 20-21 मधला आणखी एक प्रश्न 14व्या प्रकरणाबद्दलचा आहे.
2021 बद्दल जास्वंदाचं, आणि हे जास्वंदाचं नाव आत्तापर्यंत अनेक परीक्षांमध्ये विचारलेलं आहे. याचा अर्थ जास्वंद विचारतील असं नाही, तुम्ही इतर जे काही तुम्हाला दिलेली नावं आहेत ती सुद्धा म्हणजे शास्त्रीय वैज्ञानिक नावं पाठ करून घ्या. 2021ला हा आणखी प्रश्न विचारलेला, कोणत्या पोषक द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात? धातुशोधक यंत्राचं कार्य कशावर आधारित आहे? प्रश्न मी सगळे तुमच्यासमोर मांडतो, उत्तरं सगळी तुम्ही शोधायची आहेत आणि कमेंट करायची आहे. प्रश्न मांडण्याचं काम माझं आहे. मी तुम्हाला ते प्रश्न सगळे दाखवतोय. प्रकरणाचं नाव पण लिहून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला तब्बल 10 ते 12 प्रश्नांची सुरुवातीला उत्तरं पुस्तकात शोधून दाखवलेली आहेत, तशी तुम्ही आता ही सगळी उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. फक्त मी तुमच्यासमोर प्रश्न मांडत चाललेलो आहे. प्रत्येक वर्षी आलेले प्रश्न आणि त्यांचं प्रकरण क्रमांक 7वीच्या पुस्तकातलं ते मी तुम्हाला सांगतोय. परिवर्तनीय बदल कोणता? आंबा पिकणे हा परिवर्तनीय बदल आहे, कारण पुन्हा पिकलेल्या आंब्याची आपल्याला कैरी करता येत नाही. असं मी थोडं जाता जाता उत्तराची हिंट देत जाणार आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी काय वापरतात? आपल्याला अपेक्षा पण नसेल असं ते उत्तर आहे. तुम्ही ते पुस्तकात शोधा. मी इथं गोल करतोय सदाफुलीला, तुम्ही ते पुस्तकात शोधायचं आहे. लाळेत कोणते विकर असते? बेडूक पाण्यात असताना शोषण कशाद्वारे करतो? फक्त वनस्पती पेशीमध्ये असणारे पेशी अंगक कोणते? ॲक्च्युली हा प्रश्न 8वीमध्ये पहा जरा. 8वीमध्ये 10व्या प्रकरणामध्ये सुद्धा आहे, परंतु 7वीमध्ये 11व्या प्रकरणामध्ये याच्याबद्दलच्या सगळ्या सविस्तर माहिती दिलेली आहे. कारण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची तुलना आणि अभ्यास 7वीच्या पुस्तकात पूर्ण केलेला आहे. 8वीमध्ये फक्त त्याचं रिव्हिजन सुरुवातीला थोडंसं घेतलेलं आहे. आकृत्यांना नावे द्या आणि त्या दोन आकृत्यांमधला फरक शोधा म्हणून दोन्ही ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर सापडणार आहे. मग हा प्रश्न 7वीचा म्हणायचं का 8वीचा म्हणायचं? कुठलाही म्हणू द्या, आपलं उत्तर माहिती असणं आणि आपल्याला 1 मार्क मिळणं इथं महत्त्वाचं आहे. असे अवघड प्रश्न पण असतात. राशी दिलेली आहे, त्याचं MKS एकक आणि CGS एकक, 4 राशींचं तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे, तर तुम्ही या योग्य जोड्या जुळवू शकता. म्हणजे उदाहरण उत्तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय. विवेगाचं MKS एकक मीटर दर सेकंद आणि CGS एकक सेंटीमीटर दर सेकंद. म्हणजे 1 CQ कुठं लिहिले बघायचं. 1 CQ म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे, कारण दुसऱ्या कुठेही 1 CQ लिहिलेलं नाही. यावरून सुद्धा उत्तर काढता येतं, तसं मी काढलेलं आहे. तसंच इथं पण दिलेलं आहे. प्रकरण 8मध्ये पण आहे ही माहिती, प्रकरण 19मध्ये पण आहे. 2 ठिकाणची माहिती एकत्र करून एक प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे एकच प्रकरणामध्ये एकाच ओळीला हे उत्तर नाही, तर यासाठी तुम्हाला 8व्या प्रकरणामधल्या 3 ओळी, 19व्या प्रकरणामधली 1 ओळ, अशा प्रकारे 4 ओळी माहिती असणं आवश्यक आहे. कारण फॅरेडेनी बल रेषा शोधल्या प्रकरण 19मध्ये, आणि बाकीचं सगळं इलेक्ट्रिसिटी विजेबद्दल आहे ते प्रकरण 8मध्ये आहे. 22-23चे प्रश्न चालू आहेत. बघा, मी फक्त तुमच्यापुढे आता प्रश्नच मांडतो, उत्तर मी आता तुम्हाला मांडून देत नाही. तुम्ही ही शोधायची आहेत. प्रकरणं पण तुम्हाला मी दिलेली आहेत. विसंगत जोडी ओळखा. 23-24 निप्परमॅग पुन्हा आलेला आहे पाहिता. उत्तर मगाशी झालं आपल्याला. लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियमच्या साह्याने निप्परमॅग बनवलं जातं. तुम्हाला या संज्ञा मूलद्रव्यांच्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यातली चुकीची जोडी जी विचारलेली आहे ती झेनॉन ZE अशी आहे. बरेच जण पोटॅशियम किंवा लोखंड हे उत्तर देतात, कारण त्यांनी संज्ञा पाठ केलेल्या नसतात. जॉन स्मिटन यांनी काय शोधलं या चौघांपैकी हे तुम्ही शोधायचे प्रकरण 15मध्ये. प्रकरण 13मध्ये रासायनिक बदलांची क्रिया कोणती? तर त्याचं उत्तर आहे क्षरण, कारण करोजन होतं म्हणजे ऑक्सिडेशन होतं. गंजतो धातू, म्हणून 4 हा पर्याय उत्तर. काही उत्तर मी बोलतो सांगतोय बरं का तुम्हाला, पण ते तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहू नका. कीटकभक्षी वनस्पती. जास्वंदचं नाव मगाशी मी सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवतं का? हे अनेक वेळा विचारलेलं आहे. आणि आता प्रश्न आलेले आहेत 2024-25चे. हे प्रश्न तुम्हाला कधी कळतील? जेव्हा तुम्ही आता 22 तारखेला रविवारी परीक्षेला बसाल, दुपारी तुम्हाला 1:30 वाजता हे प्रश्न
दिसतील. आणि आत्ता तुम्हाला बाजूला जे 2 व्हिडिओ दिसत आहेत तेही पहा. म्हणजे NMMSच्या तयारीसाठी हा व्हिडिओ मी तुम्हाला 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित बनवून दिलेला आहे. पाहणं तुमचं काम आहे. प्रश्नांची उत्तरं शोधणं ते तुमचं काम आहे. कशी शोधायची तेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे. बाजूला आता 2 व्हिडिओ दाखवत आहेत, तेही तुम्ही पाहणं गरजेचं आहे. त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनला क्लिक करणं, व्हिडिओला लाईक करणं, हा व्हिडिओ इतरांना शेअर करणं आणि महत्त्वाचं म्हणजे याच व्हिडिओमध्ये अनेक प्लेलिस्ट आहेत. NMMSच्या 100 व्हिडिओज NMMSच्या आहेत. तेही पाहणं आवश्यक आहे. येणाऱ्या NMMSच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलकडून मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.